सेक्स बद्दल आपल्या इथं आज पण बोलणं ऑकवर्ड मानलं जातं आणि चुकीचं मानलं जातं, जे की खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या आपल्या यंग पिढीसाठी, युथसाठी. कारण की विषय काय माहितीये का, आपली युथ पिढी कितीतरी आहे ना असले सेक्शुअल प्रॉब्लेम्स फेस करतात, पण बोलू कोणाशी शकत नाहीत. आणि हे चांगलं नाहीये, ह्याला मॅच्युरिटी नाही बोलत. क्युरियोसिटी सगळ्यांमध्ये असते, गर्ल्समध्ये, बॉईजमध्ये, की हे नेमकं आहे काय. ह्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगल वगैरे करता, सगळ्या गोष्टी करतात, पण अर्ध नॉलेज घेऊन तुम्ही कन्फ्युजन मध्ये जगत असता. आणि काही गरजच नाही बाई, ह्याच्याशी बिंदास बोललं पाहिजे, ह्याच्याबद्दल एज्युकेशन केलं पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही सेक्सला जेवढं समजतं ना त्याच्या पलीकडे आहेत काही गोष्टी. म्हणजे तुम्हाला खूप अर्धवट नॉलेज आहे या गोष्टीबद्दल. जरा शिका बाई, शिका. आणि जर तुम्हाला काय समजते, तुमच्या मित्रमैत्रिणींशी पण या गोष्टीवर चर्चा करत जावा. ह्याला चुतेगिरी म्हणत नाही, ह्याला मॅच्युरिटी बोलतात. आपल्याच बॉडी फंक्शन्स बद्दल, आपल्याच बद्दल आपल्याला जे काय वाटतं, म्हणजे हे ज्या काही गोष्टी आहेत बायोलॉजिकल, त्याच्यावरती अभ्यास करणं हा मूर्खपणा आहे का. सेक्स म्हणजे काहीतरी विचित्र गोष्ट नाहीये. प्रोटेक्शन, फ्रीडम, बाउंड्रीज, रिस्पेक्ट, डिसिजन्स, ह्या बऱ्याच गोष्टी ह्याच्या मागे दडलेल्या असतात. जर गर्ल्स बॉईज तुमचे काय पण जेन्युइन प्रश्न असतील याच्याबद्दल, बिंदास विचारा भाई, बिंदास विचारा. कारण की चुकीची इन्फॉर्मेशन घेऊन, अर्धवट माहिती घेऊन काहीतरी चुकीचे डिसिजन्स घेऊ शकता तुम्ही. सो लेट्स टॉक अबाउट इट ओपनली, मॅच्युअरली अँड विदाउट जजमेंट.